इंजेक्शन घ्यायचं आणि मारा हिच्या तुम्ही म्हणताय तिथं नाही, तुम्ही वेगळं सर विचार करताय. बा विषयाची तयारी झाली. कुठल्या? इथनं सुरुवात होय. अहो मी चेष्टा करा तुमची. तुम्हाला बघितलं लक्षात आहे का नाही ते? माझ्या सगळं लक्षात असते. मग म्हणून तर तुला महत्वाचा विषय दिलाय. चला कॉपी करण्याचे महत्व या विषयावर भाषण द्या. 1 2 3 सुरू. माझं नाव सिद्धेश चंद्रकांत गवळी. माझा रोल नंबर 88. माझा विषय कॉपी करण्याचे फायदे. मी सर हा बोला. सर मी काय केले माहिती आहे का? जास्त लिहिलं नाही, मी अर्धच पेज लिहिले. आज दे की जेवढं लिहिलंय तेवढं वाचून दाखवा. कॉपी करा, 4 चौघात करा. लपून छपून भुरटे लोक करतात, बॅक बेंचर नाही. कॉपी करायची अशी करायची की कोणाला घंटा काय का माने. आणि एक जे कॉपी केल्या ती लक्षात ठेवायची, आपली ताकद ठेवायची. म्हणजे कसं, आता समजा आम्ही डॉक्टर झालो तर कुठल्या तरी पेशंटला हार्ट अटॅक आला, येणार नाही, देव गोरे येणार नाही, आणि मी असं पळत जाणार. साईडला एक रूम असणार, तिथे एक पेशंट हे असं करत असणार. बरोबर आहे का नाही? बरोबर. हां. आणि डॉक्टर जाणार केबिनमध्ये या औषध आणा. त्यापेक्षा मी जाणार, मी कॉपी केलेलं लक्षात ठेवते खरं ठेवणार. आता या पेशंटला काय झाले बाबा, ह्याचा हार्ट जरा कमी आला, इंजेक्शन घ्यायचं आणि मारा हिच्या तुम्ही म्हणताय तिथं नाही, तुम्ही वेगळं सर विचार करताय. तुम्ही म्हणताय तिथं मारायचं नाही, ते सलाईन काय उगाच दिले त्यातनं सोडायचं नाही. तुम्ही करता विचार वेगळा. बरोबर आहे का चुकीचं आहे? वा वा वा, बरोबर आहे. खरं माझं कसं माहिती आहे काय, मी कॉपी केल्या, मान्य करतो मी कॉपी केलं सर होतो बघा, कॉपी केल्या मी. खरं जी कॉपी केल्या ती माझ्या कायम लक्षात राहणार, त्याचा आम्ही कुठं गैरवापर करणार नाही. अहो आम्ही कोण आहे? बॅक बेंचर आहे. कॉपी केल्या की अशी केल्या की सराला पण घाम फोडतो आम्ही जरा पोरं वेगळे आहे हो, कुणाला सांगून पटणार नाही. अगर आम्ही दिसायला कसं गोंडेस, आम्ही गोंडेस. शेवटी घेतो आपला विश्वास सिद्धेश गवळी, संपला विषय.